दादा ही कोणती सीट लावतोय? अरे ह्याला बोलतात चाइल्ड सेफ्टी सीट. ही आहे ना आपल्याला अशी लावायची आहे. ओके, या सीट बेल्टनं सुद्धा आपल्याला टाईट करायची आहे. ओके, आणि याला चाइल्ड सेफ्टी अँकर सुद्धा असतात. याला बोलतात चाइल्ड सेफ्टी सीट. आता तुम्ही म्हणाल की यार हातामध्ये पकडलं तर काय वाईट आहे? काय ना, मुलाला आपल्या इथे घेतात, हातामध्ये मांडीवर ठेवतात की इथं उभं करतात. पण जेव्हा कधी ऍक्सिडेंट होतो ना, त्यावेळेस आहे ना इथे एअरबॅग्स असतात, बरोबर. या एअरबॅग्स 300 km/h स्पीडनं ओपन होतात आणि तेव्हा आहे ना सीट बेल्ट असून सुद्धा काम करत नाही, कारण मुलाला इंजुरी होण्याचे चान्स असतात. त्याचा हात पाय तुटू शकतो, जीव सुद्धा जाऊ शकतो. म्हणून कधीच मुलाला आपल्या मांडीवर ठेवू नका किंवा तू उभं करू नका. जशी मी चाइल्ड सेफ्टी सीट ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही चाइल्ड सेफ्टी सीट लावा, इन्व्हेस्ट करा पैसे 5-10 हजार रुपये, जेणेकरून तुमच्या मुलाची सेफ्टी राहणार आहे. जर तुमच्या मुलाचं वेट 10 किलोच्या आतमध्ये असेल तर रिअर फेसिंग ठेवा, आणि मुलाचं वेट 10 किलोच्या वर असेल किंवा 2 वर्ष असेल तर फ्रंट फेसिंग ठेवा, जेणेकरून 100% सेफ्टी मुलाची राहणार आहे. तर बरेच असे इन्सिडेंट आले जिथे मुलांचे जीव सुद्धा गेलेले आहेत. धन्यवाद. जय महाराष्ट्र.